काहीतरी झालं. ब्रेक तुटला. ओके, तर सुटका झाली म्हणा शेवटी. गुड मॉर्निंग मित्रांनो, हर हर मध्ये MH45 रायडर, सायकल रायडर, विश्व सायकल यात्रे स्वागत आहे तुमचं आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सध्याला काल रातच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की जसं की काल रात्री यायला तर उशीर झाला होता खूप जास्त. त्यांना मी तर आल्यावरती मला खूप जास्त येत ना म्हणली होती रात्री परत येत टोमॅटो एंड काढा. मी त्यांना रिक्वेस्ट केली, मग नंतर थांबा म्हणली काय अडचण नाही. तर तूर पुसते समोरच मूर्ती आहे त्याची सगळं टेंट आवरल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवतो. मी सगळं राडाले आहे हे बघा. रात्री परत इथं बदलला कॉपी केली स्वतः. कॉपी ही करून पिलो नंतर ना असं काहीतरी पसारा झाला है आपला. चला आवरू सगळं निघू इतना. तो भाई अभी यहाँ पे मैं अपना टेंट निकाल रहा था और भाई जी बोले कि आ जाओ ब्लैक टी पी लो. तो भाई मैं बोला चलो ठीक है, मस्त में भी पीते एंड फिर ये मूर्ति देखते हैं. मूर्ति में अभी आपको नहीं दिखाऊंगा क्योंकि अभी दिखाऊंगा तो मज़ा सारा ख़राब हो जाएगा. सब टेंट में निकाल के साइकिल वहाँ पे लेके जाऊँगा फिर आपको दिखाऊंगा. बस थोड़ा दिखा देता हूँ, ये देख लो. चलो चाय पीते एंड फिर टेंट निकालते हैं एंड फिर उसके बाद में आपको दिखाते हैं सब. अब ठीक लग रहा है. फ़ोन का स्टोरेज फुल हो गया था. फ़ोन मैंने चार्ज पे लगा दिया, पावर बैंक लेके आया. फ़ोन का स्टोरेज फुल हो गया था क्योंकि कल रात मैंने वीडियो तो एडिटिंग किया था लेकिन सेव करके फिर गैलरी में अंदर नहीं लिया था क्योंकि 10% बैटरी बची थी. अगर वीडियो अंदर आने के लिए बैटरी लगती है उसके लिए मेरे को 20% के आसपास बैटरी जाती है उसको, अगर आधे घंटे का वीडियो होता. तो अभी वैसे भी तो 32 मिनट का वीडियो मेरा बन ही गया है. अभी थंबनेल भी नहीं उसका बना है. अभी कहीं तो अंदर कहीं भी जाके थंबनेल बनाऊंगा. एंड आज पिछले वाला वीडियो आने में बहुत लेट हो गया, माफ़ी चाहूँगा, बहुत लेट आएगा ये मेरे को मालूम है. एंड फ़ोन से काम कर रहा हूँ यार मैं, इतना ज़्यादा मेरे को यकीन नहीं हो रहा यार. लेकिन ज़िंदगी में भाई इतना बड़ा आदमी बनूंगा ना भाई, देख लेना भाई. मतलब ऐसा अपना मस्त ऐसा गाड़ी का फॉर्च्यूनर, टेंट पेंट उसके ऊपर ही सब होगा, ऐसा बटन मारूंगा सब टेंट वेंट खुलेगा एकदम मस्त में, सब बिछा के एकदम गद्दी बिद्दी एकदम मस्त में कैट साइड में से कैंपिंग करके मस्त ब्लॉग बनवा DSLR से भाई. उस टाइम पे देख लेना. चलो इसको निकालते हैं. अभी सामान तो सब इस पे लोड किया है मैंने. काल रातच्या ठिकाणं आलो मी, थांबलो इथं. आणि ही बघा भाऊ आधी मूर्ती दाखवतो. ही समोर मूर्ती आधी ही बघा, आणि इकडे खाली बघा तेव्हा ती महादेवाची मूर्ती तिकडे दिसते. ती तिकडे महादेवाची मूर्ती, बाकी सगळे ढग येतं बघा. ढगाच्या पण आपण वर आहे बघा, एवढ्या उंच आहे आपण. आणि एवढ्या खालनं सायकल ढकलत घेऊन आलो भावांना, एकदम खालून तिकुंड खालनं सायकल ढकलत घेऊन आलो. एखादा सीन असला तर मी नक्की टाकीन. तिथं खाली एक मोनस्ट्री आहे वाटतं, तिथे एक मोनस्ट्री, पण तिथे जायला आपलं नाही वेळ, आपल्याला तर रावंगलाला जायचं आहे. मूड का गेला काय करणार, मूडच नाही. सायकल घाटातला रस्ता असलं की पक हीच होतं, नगूच वाटतं. घाटात रस्ता असलं की नाही, प्लेन रस्ता असल्यावर कसं सायकल चालवायला काय वाटत नाही. इकडल्या भागात नुसतं घाटाचा रस्ता आहे त्यामुळे जरा थोडा राडा होतो या नुसतं. घाट बी असं तसं नाही, लई घाट आहे आणि त्या हॉटेल पण नाही त्या घाटामध्ये, त्यामुळं चला वर जाऊन बघू आता. म्हणलं तर भावानं की ह्या मूर्तीपेक्षा का तुम्ही काही इच्छा बोलला ना, ती सांदूपचे म्हणलं ना, तर ती तुमची इच्छा पूर्ण होती असं म्हणते ती. मेन गोष्ट म्हणजे हे झेंड्याचं रस सांगतो तुम्हाला. ही झेंडा आहे ना, ह्या झेंड्याला जी जेवढ्या वेळा हवा टच होती जेवढ्या वेळा झेंडा पडते ना, तेवढ्या वेळा हे मंत्र सगळं हवेमध्ये जाते. आणि म्हणजे जी इच्छा म्हणजे आपली जी म्हणजे काय म्हणते ती वाईट नजरा असते माणसाच्या काय ती लागत नाही त्याचं म्हणते ती. आणि हे बघा ही स्तूपा वेगवेगळ्या मिनिंगमध्ये बनलेलं असते, वेगळ्या डिझाईनमध्ये बनलं असतं, त्यामुळे ह्या स्तूपांना वेगवेगळे नाव दिलेलं असतं. आणि बरंच काय एक्सप्लोर करतो या, तुम्हाला दाखवतो मी. बुद्धिस्टांचं असतंय भावांनो, ही बघा. हर हर महादेव, अंबाच्या नावानं सांग बोला. चला असं म्हणलं उदास झाले माझं, लईच उदास झाले म्हणून. काय करावं काय समजा नाही. देवा बगडे झेंडे फक्त बघा कसं आहे
पूरे रोड के साइड में पूरे झंडे लगा दिए गए हैं और ये झंडों की हर बार पूजा होती है भाई, समझ रहे हो ना। झंडों की पूजा जैसे जसे आपल्या इकडे गुढीपाडव्याला जशी कशी गुढीची पूजा करते तशी इकडे पूजा करते, जवळची पूजा असते. कारण की ह्या दिवशी मंत्र आहे म्हणजे देव आहे यांचा झेंडा म्हणजे. एकट्याची लाईफ खरंच लय वेगळी रे. काय पण म्हणा बरं का, एकटा माणूस असतो ना लाईफमध्ये स्वतःला होय हाय सगळे आहे ना, गणगोत नातेवाईक सगळे आहे ते, पण तरी पण एकटा राहतो ना. एकटा A1 फक्त आणि फक्त A1 आहे आपण. आपल्याला कोण नाही, आपण एकटा माणूस आहे. कधी कधी असं विचारी तुम्हाला बाबा का बाबा तो एकटा आहे, का लोकांपेक्षा का मी लोकांपेक्षा नॉर्मल लोकांपेक्षा दाबा होणं मी लय वेगळा माणूस आहे. काय माहित नाही बरं का, म्हणून लय वेगळा माणूस आहे राव मी. काहीतरी झालं फुल्ला ब्रेक का गेला ऑटोमॅटिक, काय फुल्ला ब्रेकला काय झालं. ओ शिट, ब्रेक तुटला. ब्रेक तुटला राव. हे बघा हा दोन्ही ब्रेक तुटले. इथला एक आड्याला तुटला आणि ती स्प्रिंग पण तुटली. आणि ही बघा ही एकच आहे फक्त. आता हे कलर नाही, दोन असतात आहे. तर आता इथनं मला पाठीमागं नामचीमध्ये जायला लागतं. आता नामचीमध्ये जायचं म्हणलं गेलं मोठा कुठं नाही भावना. नामचीत जायचं 20-25 किलोमीटर नामची. आता इथनं जायचं, पण जायचं काय नाही, जायचं हाय. पण आता मेन गोष्ट अशी की पाठीमागची एकच ब्रेक चालू आहे आता फक्त. पाठीमागची एका ब्रेकवर लोड आला की दुसरा पण ब्रेक तुटला आणि पाठीमागचा आहे ती बी. डोकं फिरतंय मला. पुढं आता जायचं आहे पुढं. अरे देवा काय करावं काय कळना, डोकं बंद पडलं मस्त. चला असू द्या जाऊ. रास्त्याकडला थांबलो होते इथं एंड ये मामा आए, बोले क्या हो गया. मैं बोला ब्रेक टूट गए. बोले चलो लोड करते हैं अंदर. फिर उन्होंने लोड कर दी और अभी आ रही है. उसी से कि मेरा रास्ता चाहिए, इसमें बहुत ऊंचा पड़ेगा. चलो ठीक है, थैंक यू, आपने मेरे को बता दिया एंड आपने मेरी मदद की, उसके लिए सही में दिल से धन्यवाद. अच्छा मदद आदमी है ना. जैसे एक बात बोलूं, हाँ बोलिए. आप जाएगा चाइना जाएगा जापान जाएगा, आपको विदेशी बोलेगा कि नहीं बोलेगा? हाँ विदेशी बोलेगा. आपको गर्व होना चाहिए ना. हाँ हम इंडियन है. हम इंडियन है. तो हम लोग सिक्किम, सुनिए, सिक्किम भी 2200 राज्य में इंडिया का स्टेट है. अच्छा. हम लोग कोलकाता जाने से दिल्ली जाने से वो लोग बोलता है कि ओए नेपाली, ओए बहादुर, ओए नेपाली बोलता है. ऐसा बोलता है. हम नेपाली नहीं है. नेपाली तो नेपाल से आया हुआ ना. हाँ राइट. हम तो इंडियन है, सिक्किम इंडियन. राइट सिक्किम इंडियन. अच्छा ऐसे बोलता है नेपाली कंसा बोलता है. आप लोग अच्छे से खाना है. पैसा रुपया है. हाँ पैसे है. एक ही नहीं, जो दिल से बोलो. है पैसे है ना. कसम से. हाँ है. कसम से. बहुत लोग अच्छे मिलते हैं. तर भावांनो फायनली आलो आहे आता तल्लाक दुकानापाशी, परवाच्या दुकानापाशी आलो आहे आपण. इथं आलो होतो. हॅलो भाई, हो जाएगा आपने पास? हो जाएगा. चला घेऊ करून शिमानो डिस्क पॅड लावून घेऊ. बघू आता किती रुपयाला बसते काय होतं ते. इथं असं दुकान आहे, हे घेऊ करून नामचीमध्ये. तो भाई ये बदल रहा हो, ये देख लो. ही डायरेक्ट कॅलिफरच पूर्णच बदलला. कारण ह्याच्या आतलं ते डिस्क पॅड असतं का नाही, ती पॅड मिळेल नाही तर मग डायरेक्ट पूर्ण कॅलिफरच चेंज केला. नाही गेला भावांनो, कारण की इकडे बघा तिकडे काही सामानच मिळत नाही. बघा बद्दल चालू नाही लागलं तर काय करता. चला असं दे. पैसे म्हणू काय का आजी. तर भाऊन 2 समोसा खाल्ला. आता 2 समोसा खाऊन भाऊन चहा मागवला. चहा पितो, निघतो आता पुढं. झालं ब्रेक सगळं नीट झालं आहे भाऊन. आता सिंगथामला निघालो आपण एंड सिंगथाम से फिर जाएंगे गंगटोक. चलो
बहुत ठंडी है भाई, बहुत ठंडी है। रात में तो ठीक से नींद भी नहीं आती मेरे को। चला आता काय रास्ता या, और जितने भी लोग हैं ना भाई, सब के सब जैकेट पहने हुए हैं सब। गैंगटॉक, थैंक यू। अभी यहाँ पे मैं सोचा थोड़ा चाय पी लूँ, तो वो अंदर एक लड़की है, वो मेरे को क्या बोल रहे हैं मालूम है? चाय में नमक डाल। मतलब ज़िंदगी का सबसे कठिन प्रश्न मेरे सामने आ गया भाई। मतलब चाय में नमक डालते हैं क्या? आपके यहाँ पे चाय में नमक डालते हैं? डालते हैं चाय में नमक? पहली बार सुन रहा हूँ मैं तो ये। वो चीनी डाल देना, नमक मत डाल देना, चीनी डाल देना और थोडा मीठी कर देना. ही तर सायकल आहे अशी. थोडा थकवा आला आहे मला आज, तर त्यामुळं मला जरा थोडं चहा प्यावं म्हणलं. चहा पिऊन मग पुढं निघू. चढायला नाही, चढाई नॉर्मल आहे, जास्त काय चढाई नाही. मोबाईलमध्ये चार्जिंग कमी नाही, त्यामुळे पॉवर बँकवर चार्जिंग लावलं. हे बघा इकडे लाईट पण नाही हो. 10%. चला रस्त्याकडलाच मोनस्ट्री आहे. बघायचं जाऊन कसं आहे आतमध्ये. चला बघू काय बनगडे. बाहेर सायकल आहे, चला आतमध्ये जाऊ. फिरवायचं असतं, मंत्र असते ते सगळे 1 लाख मंत्र. हे दिसतं ना, ही संस्तूप आहे म्हणते त्यांना. हां संस्तूप आहे. ह्यांच्याकडे जी इच्छा मागेल ती पूर्ण होते. तुम्हाला माहिती आहे का भावांनो, ही आहे नाही कळलं, ही महादेवा सेकंड महादेव असल्यावर म्हणजे ही महादेवाचंच थोडक्यात एक आपलं कसं महादेव आहे तसंच ही आहे. तर ह्यांच्यात त्रिशूळ हे सगळं बघू शकता तुम्ही, सेम टू सेम. फक्त चढवलेलं ही म्हणजे हे असतं ना, ही वेगळं असतं या, असं काय ते असतं. आणि ही गौतम बुद्ध इथं, आणि ही काय माझ्या लक्षात नाही गेलं, मला माहिती पण माझ्या लक्षात नाही गेलं. आणि हे असं काहीतरी इथं बघा भाई, ही सगळं जे आहे ना, ही ढेप इथं असं काहीतरी. तर नक्कीच चला बघू अजून इकडे तिकडे जाऊन आतमध्ये वर फिरून येऊ. बघू अजून कसं आहे, ती वर दाखवतो तुम्हाला मी. चला अजून. आणि अशा नवीन नवीन तुम्हाला गोष्टी दाखवायला मला खर्च खूप जास्त वाटतं. शंख बघू शकता, शंख काही सगळं वाजवलं जातं. ही सगळं वाजवते इथं, ही तर ही. आणि ज्यांचं आजार असतं नाही त्यांना इथं मध्ये बसवायचं, इथं बसवायचं मध्ये. इकडल्या साईडनं सगळी माणसं बसणार त्यांची, इकडल्या साईडनं माणसं बसणार सगळी. ही ढोल, आणि हे ते एक मधनं आहे ते एक असते ती बाहुली असते ठेवलेली, त्याला असं धागं हे असते ते गुंडाळायला. आणि ते यायचं इथं त्यांना बसायचं मध्ये, आणि ह्या सगळ्यांना एक मंत्र म्हणायचा, आणि ती ढोल वाजवायचा, कोणी ताशा वाजवायचा. आणि मग ती आजार आहे का नाही, ते आजार नीट होतो. जर का म्हणजे दवाखान्यात जर नाही माणूस नीट झाला तरी ती इथं माणूस नीट होतो. मोनिस्ट्रीचा अर्थ हा असतो या. आणि ही खास बुद्धिष्टांची असते, बुद्धिष्टांची असं काहीतरी. चला ही बघ असं दिलं का आपण सगळे 1 लाख मंत्र आहेत ना, सगळं इकडं बसून भिंगवत आलो. इकडं हे सगळं भिंगवत गेलं तुम्ही. ही बघ हे सगळं भिंगवायचं असते. आणि इथं इच्छा मागायची, काय इच्छा असेल ती पूर्ण होती. मी सगळं कडनं गोलियाला आणला, आणि काय आहे मनातलं ते बोललो आपण. लागले कारण की पुढं स्लायडिंग झाली, डोंगर असायला आहे पुढं. ती बघा तेव्हा तिकडं. बघा पुढं स्लायडिंग झाली, तर JCBनं काम चालू आहे. ओके, तर सुटका झाली म्हणा शेवटी. हे जर का वायफाय मिळेल तर लईच भारी काम झालं माझं. शायद इथं ये मांग रहे हैं, अभी क्या करेंगे बेचारों को. अभी एक और सफेद था, वो तो बहुत देख रहा था. इनको दिया है मैंने, फिर भी दे रहा हूँ. एक और था शायद यहाँ पे कहीं, तो सफेद कहाँ पे गया था यार. चलो डस्टबिन है कैंपिंग करने के लिए.
तुम्ही माणसांना भावनं किती पण जीव लावा बरं का, पण ती किती माणसांना जीव लावा, माणसं शेवट नाती तोडते तीच. पण कुत्र्याच्या टकऱ्यावर एक जरी हात फिरवला ना, जिंदगीभर वळखत राहणार तुम्हाला, जिंदगीभर. कुठं पण जर शिफ्टी हलव तुमच्या मागे येणार. कारण की दुनियेत असा फक्त एकच वफादार आहे, ती म्हणजे कुत्रा. किती बिहाना किती मारा, पण हाय ब्रो, पण प्रेमानं जर का तुम्ही त्याला इकडे ये म्हणलं, लगेच या ना शिफ्टी हलवत. त्याला म्हणतात खरी मैत्रीण, खरी दोस्ती. आणि एखाद्या मुख्या चित्रपाला टाकत जावर, मी तर टाकतो भाऊ, मी कधीच असं माया शेजारी आहे ना, मी कधीच असं खातोय मायापाशी ना असलं मी देत नाही असं कधीच नाही. एक तुकडा तरी नक्की टाकायचा, मी टाकतो बाबा. मुख्य चित्रपाशी आशीर्वाद घ्यायचा, त्यांना बोला येत नाही रे, माणूस बोलू शकतो या, पण ती नाही तिनं बोलू शकत. भावांनो, पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी गाणं म्हणत होतो, ते तुम्हाला लई जास्त आवडलेलं, कळलं का? आणि त्यामध्ये मला कमेंट मिळाली, त्या भावा एक नंबर गाणे म्हणून भावडतो, आमचं मन जिंकलं पाठीमागच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर अजून एक जरा थोडं म्हणतो, कमेंट मिळाली भावांना, अजून एखादं गाणं असं म्हणत जात म्हणतं. तर एक गाणं मला आवडतं अजून एक. मैंने सारे इश्क की गली बस तेरी आहटे मिली, मैंने चाहूँ ना तुम्हें पर मेरी एक ना सुनी, इश्क में निगाहों को मिलती है ख्वाहिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें, दिल मेरी ना सुने दिल की मैं ना सुनूं, दिल मेरी ना सुने दिल का मैं क्या करूं, लाया कहा मुझको ये मोह तेरा, रातें है ना मेरी ना मेरा सवेरा. बस भाऊ एवढं म्हणतो, जास्त म्हणलं तर कॉपीराइट इन माझ्या व्हिडिओला, त्यामुळे नाही म्हणू शकत. फाइनली गाइस, अभी यहाँ पे आके मेरे को फाइनली यहाँ पे वाईफाई मिल गया है और मैं वीडियो अपलोड करने जा रहा हूँ. बहुत ज़्यादा खुश हूँ भाई, सुबह से मूड ऑफ हो रखा था भाई कि वाईफाई नहीं है. फाइनली भाई जी थैंक यू, आप मेरे को मदद कर रहे हो यार. थैंक यू. क्योंकि ये ब्लॉग मेरे पब्लिक वेट कर रही है यार बहुत ज़्यादा. भाई चलो, पिछला वाला ब्लॉग छोड़ने में मेरे को भाई बहुत ज़्यादा मेहनत लगी है, तो अभी छोड़ रहा हूँ भाई सुबह. तो ओके भाई, सभी काम हो गया. तो भाई मेरा फाइनली सब काम हो गया. भाई जी ने बहुत मदद की यहाँ की, इनसे मैंने वाईफाई लिया, वाईफाई के जरिए सब मेरा काम हो गया भाई. आधा एक घंटा में बैठ गया, लेकिन सब काम हो गया. गोप्रो पूरा उतर गया था, गोप्रो भी फुल चार्ज हो गया. भाई थैंक यू. चलो चलता हूँ मैं. थैंक यू. ओके ब्रो, थैंक यू. चलो अभी यहाँ से हम चांग चलते एंड वहाँ पे टेंट लगाने का जुगाड़ देखते हैं. सुबह से भाई मैंने खाना नहीं खाया, नाश्ता चाय नाश्ता करके चल रहा हूँ यार भाई मैं. चलो चलते हैं अभी. अच्छा लग रहा है, मतलब ब्लॉग अपलोड होने के बाद मेरे को बहुत अच्छा लगा. पिछला वाला ब्लॉग अपलोड करने में मेरे को बहुत मुसीबत हुई, बहुत मुसीबत. जाके देख लेना भाई. यहाँ से एक लेफ्ट में है और यहाँ से एक राइट में है. अब हम सीधा चलेंगे. तो भाई ठंडी तो भाई इतनी खतरनाक है ना, बहुत ठंडी है. देख लो इस तरफ. ही जरा वेगळी ती फुलं नाही ती, ही पान आहे ती, पान लाल आहे ती बघा. ही तिथून सगळी रस्त्याकडनं ही झाड आहे ती. आज रात्री जर का चांगली जागा नाही थांबायला हुडकली, गवली नाही ना, आज कुल्फी जमणार ही मात्र निश्चित आहे माझ्या. कारण की थंडी इतकी वाढली का नाही, तर त्याला गरम कपडे घालून, हे गरम कपडे तुम्हाला गार लागते ती या लई. म्हणजे हे बघा मी किती पॅक झालो या, एवढा पॅक झालोय, पण थंडी ही मला गार लागते, लई गार लागते मला, भयंकर गार लागते या. काय करा काय ओके. आपका दुकान है? रात में मेरे को रुकने के लिए मेरे को टेंट लगाने थोड़ी जगह चाहिए थी, मिल जाएगी मेरे को. मैं मुंबई से आया हूँ, तो छत के ऊपर जम जाएगा. छत के ऊपर शायद कोई आएगा तो सीधा ये ना हो जाए ना. इधर लगा दीजिएगा, ये इधर पे लगा है. ये छाता हटाएगा, वहाँ लगाने से भी होगा. तो गाइज आप लोग किधर से आ रहे हैं? मैं पुणे के पास से हूँ भैया. पुणे मालूम है? पुणे मुंबई पुणे महाराष्ट्र, वहाँ से. आप लोग हाँ साइकिल करते साइकिल से. हम वो तो भाई अभी शायद मैं यहाँ पे अभी टेंट लगाऊंगा एंड यहाँ पे रुकूंगा. भाई बोल रहा है कि वहाँ पे बहुत ज़्यादा हवा चलेगी, तो मैं सोचा कि भाई अंधेरा पड़ने से पहले क्यों ना रुका जाए. तो अभी यहाँ पे मैं टेंट लगाऊंगा एंड यहाँ पे रुकूंगा, बिकॉज अभी 5 बजने ही वाले हैं अभी.
बस 10 मिनट टाइम है 5 बजने में, और पूरा अंधेरा पड़ने लगा है। तो अभी यहाँ पे मस्त टेंट लगाता हूँ एंड रुकता हूँ। भाई देखो अपने लिए इतनी मेहनत कर रहा है, थैंक यू भाई। ये निकाल के ना अभी यहाँ पे मैं मेरा अपना टेंट लगाऊंगा एंड रुकूंगा। तो भाई यहाँ पे देख लो, यहाँ पे बहन जी ने मस्त में आग जलाई है। तो मैं यहाँ पे ना, ये मेरे हाथ आप देखो एक बार, टच करके हाथ देख लो एक बार। हाँ बहुत ये मेरा हाथ इतना, ये देख लो भाई, हाथ देख लो कितना ठंडा है। हाथ देख लो पूरे लाल हो रखे हैं, इतने जम चुके हैं। और रोड बहुत खतरनाक है, आते समय पूरा डाउन था तो ठंडी बहुत लगी मेरे हाथ को। तो भाई अभी थोड़ा मैं हाथ मेरा गर्म नॉर्मल सा कर लेता हूँ। हाँ नहीं गर्म ही नहीं हो रहा है हाथ मेरा, ग्लोव्स डालेगा। कुछ महसूस ही नहीं हो रहा है हाथ को। तो भाई ये देख लो, ये अपना अभी टेंट लगने जा रहा है रात में कुछ ऐसे। पूरा अंधेरा पड़ा है, शाम के बजे है 5:15 एंड पूरा अंधेरा पड़ा है। ये देख लो अभी यहाँ पे, एंड यहाँ पे रुके हैं एंड कुछ ऐसी जगह है। ये देख लो यहाँ पे आग जल रही है और यहाँ पे अभी हमने अपना टेंट लगाया मस्त में। चलो एंड फ़ोन भी इंचार्ज करने के लिए सब सुविधा है यहाँ पे। चलो भी टेंट लगा देखो। तो ओके ऐसे अभी अपनी रात हो चुकी है और अभी मैं कमेंट के सबके रिप्लाई दे रहा हूँ भाई। इंस्टाग्राम पे इतने ज़्यादा कमेंट आ रखे हैं भाई, क्या बताओ। और अभी टाइम हो रखा है, ये देख लो 7 बजे अभी। आणि मस्त मध्ये आता मी रिलॅक्स करणार मस्त मध्ये एडिटिंग करून। तिकडं आपली मस्त मध्ये टेंट लावला, इथं आपला शेकतोय मग तर जेवण हे झालं आहे मस्त मध्ये। तिकडे शहर आहे पुढलं। तर ओके भावांनो, आजचा व्हिडिओ काही लय खास नव्हता, पण व्हिडिओ जर बरं वाटलं असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब। भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।